वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत शहाजी बापू आहेत। प्रचंड प्रचार त्यांचे झाले, खूप मोठे दौरे झाले, नगरपालिका त्यांनी जिंकून दाखवली होती। आता जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी थोड्या वेळात सुरुवात होते। बापू, काय सांगोल्याचं काय वाटतंय? सांगोल्याच्या जनतेनं महायुतीच्या सर्व नेत्यांवर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लाडके नेते आदरणीय शिंदे साहेब आणि अजितदादांच्या मृत्यूविषयाची सहानुभूती यावर प्रचंड मोठं मतदान केलेलं आहे। आत्ता थोड्याच वेळा मतमोजणी सुरू होईल। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, सोलापूर जिल्हा परिषद यावर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल आणि 55 वर्षाची सांगोल्याची पंचायत समितीची शेतकरी कामगार पक्षाची सत्ता संपुष्टात येऊन महायुतीचा या ठिकाणी सत्ता येईल आणि सभापती होईल। कालच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी महायुतीवर मतदारांनी पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे आणि भरघोसपणानं मतदान केलेलं आहे असं मला दिसून येते। बापू, नगरपालिकेत झटका दाखवला तुम्ही, पंचायत समिती जिल्हा परिषदही दिसणार? 100% पंचायत समितीवर भगवा झेंडा फडकणार। नगरपालिकेची जी तुमच्या भागात जी लाट होती ती अजूनही कायम आहे? ती कायम लाट आहे। आता नगरपालिकेला शिवसेने लाट होती, आता आमची महायुतीची लाट आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या तिन्ही पक्षाला मिळून आपण ही निवडणूक लढवत आहोत। आम्हाला जनतेनं निश्चितपणे चांगला पाठिंबा दिलेला। जिल्हा परिषदेबाबत काय वाटतंय? सोलापूर जिल्हा परिषद जिंकली जाईल परत एकदा? सोलापूर जिल्हा परिषद निश्चितपणाने जिंकली जाईल आणि या ठिकाणी महायुतीचा निश्चितपणे जिल्हाध्यक्ष होईल। शेकापची तुमची पारंपरिक लढत आहे, आता या लढतीत नगरपालिकेला हे दिला तसाच झटका बसणार? शेतकरी कामगार पक्ष हळूहळू संपत चाललेला आहे। चालू नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळं या ठिकाणी महायुतीची प्रचंड मोठी लाट आहे। मित्राचा पोरगाही उभारलाय, तो निकाल निश्चितपणे सस्पेन्समध्ये असेल आणि आम्हाला त्या ठिकाणी महायुतीचे अतुल पवार निवडून येतील असा निश्चितपणे विश्वास आहे। तर हे होते बापूंनी सांगितलेलं आहे, नगरपालिकेत ज्या पद्धतीने चमत्कार घडवला, भगवा फडकवला, तशीच परिस्थिती पंचायत समितीला थोड्या वेळानं दिसून येईल आणि पंचायत समितीवर देखील महायुतीचा अर्थात शिवसेनेचा, भाजपचा झेंडा फडकलेला दिसेल असा त्यांचा दावा आहे। कॅमेरामन सचिन जाडीसह सुनील दिवाण, एबीपी माझा, सांगोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.